डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता, हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक, लेझरद्वारे मूळव्याध फिशर भगंदर उपचार केंद्र, कॅनडा मेक मशीनद्वारे उपचार तसेच मूळव्याधाचे इंजेक्शन देखील उपलब्ध। पुरुषांसाठी शिश्र शीतलता घालवून ताठरपणा उपचार, दुर्बीणद्वारे पित्ताशय ऑपरेशन, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोशील व इतर सुविधा उपलब्ध। तर बघताय काय, आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 9420636736 किंवा 8208423324। राहता तालुक्यातील पिंपळस गावात एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बंडू खापटे असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर फावडे आणि कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत। सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बंडू खापटे हे आपल्या मालकीच्या रस्त्यावरून शेताकडे जात असताना आरोपी राजेंद्र कुदळे, दिनकर कुदळे आणि रावसाहेब कुदळे यांनी त्यांना एकटे पाहून रस्त्यात अडवले। त्यानंतर त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यात आली। वाद चिघळल्यानंतर कुदळेंनी फावडे आणि कुऱ्हाडीच्या दांडक्याने खापटे यांच्या डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले आहे। या घटनेदरम्यान एका महिलेलाही धक्काबुक्की करत मारहाण करत आल्याची माहिती समोर आली आहे। जखमी बंडू खापटे यांनी सांगितले की संबंधित आरोपी हे वारंवार त्यांना शिवीगाळ करत असून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते। यापूर्वी त्यांना अशाच प्रकारे धमकवण्यात आल्याने त्यांनी नमूद केले आहे। या घटनेमुळे खापटे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्याकडून आमच्या जीवितास धोका आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कायद्याचा धाक कमी होत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तीवर वेळीच आळा घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। तुम्हाला आता जी काही मारहाण झाली आहे त्याचं कारण काय होतं आणि कोणी मारहाण? मी आता दुपारी आमच्या शेतात जात असताना आम्ही जो खरेदी केलेला रस्ता आहे त्या रस्त्याने जात असताना त्या रस्त्यावर दिनकर कुशाल भाऊ कुदळे व राजेंद्र रावसाहेब कुदळे हे दोघं जण बसलेले होते। तर त्याच्या दिनकर कुशल भाऊ कुदळे आम्हाला म्हणे या रस्त्यानं कसं काय जाऊ राहिला, आता तो खरेदी केलेला रस्ता आहे, आम्ही परत ह्या रस्त्यानं जर दिसले तर तुमचं ह्या रस्त्यात मुर्दे पाडू। तर मी त्याला म्हणलं, हो हा रस्ता आम्ही खरेदी केलेला आहे, हा कोणाचा नाही आहे। तर त्यांनी डायरेक्ट लगेच घरात पळत गेला आणि कुऱ्हाड घेऊन आला आणि कुऱ्हाडीचा दांडा कुऱ्हाडीच्या बाजूनं लोखंडी टणक असलेल्या बाजूनं माझ्या डोक्यात टाकला। त्याच ठिकाणी मी डायरेक्ट, मला पुढं काहीच सुचलं नाही। टाकल्यानंतर 2 मिनटं मी याच्यावर होतो, मला ते लोक दिसले। तर त्या ठिकाणी दिनकर कुशाल भाऊ कुदळे आणि राजेंद्र साहेब कुदळे हे दोघं आणि बाकीचे अन्य काही 7-8 जण दिसले आणि ऑटोमॅटिक माझे डोळे, मारहाण झाल्यानंतर ऑटोमॅटिक माझे डोळे झाकून गेले आणि मी त्या ठिकाणी पुढचं काय झालं मला काहीच आठवलं नाही। आता काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी काय? नाही, त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। कारण आमची शेती गावापासून, आम्ही शेतीपासून 2 किलोमीटर गावात राहतो मी, माझे मुलं आहे, माझा भाऊ आहे। हे वेळोवेळी रात्री अपरात्री आमच्या बागेत शेती मळ्यात जातात, त्यांच्या सुद्धा जीविताला, आज माझ्या जीविताला ढवळ्या दिवसा धोका झाला। त्यांना अपरात्री लाईट कधी येते, मोटरी चालू करायला जावं लागत्या, हे करावं लागत्या। आणि ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्या लोकांच्या वस्त्या तिथंच खेटून तिथं, हे लोक रात्री भविष्यात आमच्या कुटुंबावर परत हल्ला करू शकतात। तर त्यांना जबर शासन झालं पाहिजे, त्यांना न सोडता। आज माझा जीव जाता जाता वाचला, कारण मी एकटाच होतो आणि ते कमीत कमी 7-8 लोक होते, पण मी हे दोघं जण मी एकदम क्लिअर ओळखले। आणि बाकीच्यानी जेव्हा मला मारहाण झाली त्यावेळेस मी डायरेक्ट भुरळ आली मला आणि मी एकदम हे झालो, पुढचं मला काहीच लक्षात नाही आलं। तर कठोर शासन त्यांना व्हायला पाहिजे, कारण आमचं वडिलोपार्जित शेती असल्यामुळे आम्हाला कायम जाणं आहे रात्री अपरात्री। राजेंद्र रावसाहेब कुदळे
त्याने ना माझी गचंडी धरली, 2-3 वेळेस गचंडी धरली, माझ्या अंगाला ते केलं. मला मारायला धावधाव यायचा. आणि आमचा मळ्यातला रस्ता त्याच रस्त्याने आम्ही खरेदी केलेला आहे आम्ही तो म्हणतो त्या रस्त्याने जायचंच नाही. दरवेळेस जाताना आम्हाला शिव्या देतो, असं जोरात डोळे वाचून पाहतो, काहीतरी घाण घाण बोलत राहतो. का बरं गचंडी झाली? काय हा कारण का? काहीच नाही कारण आम्ही आंब्याखाली उभा होतो. आणि दुसरा आमच्या दिराचा मुलगा होता, त्याने एकच कैरी पाडली तर त्याला शिव्या द्यायला लागला आणि आम्हाला बी शिव्या द्यायला लागला आणि घाण शिव्या दिल्या एकदम. आता काय पोलीस प्रशासन काय केलं? पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. आणि दिनकर कुदळे त्यांनी पण मारहाण केली. आणि रावसाहेब कुदळेने माझ्या मुलाला, मोठ्या मुलाला आहे ना दांड्याने मारलं. अजून कोण कोण होते? तिथं रोहिणी कुदळे आणि सुमन कुदळे, रावसाहेब कुदळे, दिनकर कुदळे आणि राजू कुदळे या सर्वांनी मारहाण केलेली, सर्वांनी मिळून. आणि मी माझा मुलगा दोघच तिथं होतो फक्त. आम्ही रात्री जातो, कधी जातो. आमची मुलं माणसं त्यांच्या जीविताला धोका आहे त्यांच्यापासून. आणि काही त्रास झाला भविष्यात बी त्यांच्या केसाला जरी धक्का लागला किंवा जीवाला काही झालं तर ते जबाबदार आहे. ते रावसाहेब कुदळे, राजू कुदळे, दिनकर कुदळे हे तिघं जबाबदार राहतील. डोळ्यांच्या उपचारांसाठी आता शहरात जाण्याची गरज नाही. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता, अद्ययावत नेत्ररोग विभाग, आय केअर सेंटर, लोकरुची नगर, नगर मनमाड रोड राहता येथे अत्याधुनिक डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेटेस्ट फाको टेक्नॉलॉजीसह वेदनारहित, टाके न घालता, डोळ्यात इंजेक्शन न देता, फक्त थेंबांनी शस्त्रक्रिया, फक्त 10 ते 15 मिनिटात ऑपरेशन आणि त्याच दिवशी घरी जाण्याची सुविधा. मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10,000 रुपयांपासून पुढे. उत्तम दर्जाची इंडियन व इम्पोर्टेड फोल्डेबल लेन्सेस उपलब्ध. तसेच प्लेप्टोजियम, भेंगडेपणा, काचबिंदू, डोळ्यातून पाणी येणे, चष्मा नंबर तपासणी आणि खात्रीशीर चष्मा तयार केला जाईल. अनुभवी नेत्रतज्ञ, आधुनिक सुविधा आणि शासकीय योजना लागू. आजच भेट द्या. डॉक्टर मड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता. आमचा संपर्क क्रमांक आहे 75 59 24 31 14.